मिस्त्री जरा चेनला काहीतरी प्रॉब्लेम झाला हा तेवढा बघा बसतो इथं थोडा काय ना त्या काय चाललंय मग काय नाही बाबा काय चालायचं निवांत आहे बघ मग तात्या पेरणी झाली का नाही अरे कशाची फिरणी वावर टाकली ती नांगरून आता काय बसायचं वाट बघत पावसाची आलं बघा तोंडावर करून हे रंगा पाटील गावात कुणाला जगून देत नाही मिस्त्री मिस्त्री गाडीचं फोकसच पडना वर आजचं इंधाराचं जरा बघा काय झालंय ते तोर बसतो तात्यापाशी काय तात्या आपली एंट्री झाली की आता गाव उभा राहते आणि तुम्ही साधी मान सुद्धा वर करे ना अरे बाबा आता या म्हातारपणात गुडघं दुखायला लागलं आणि कशाचं उभं राहतोस आणि काय अहो गुडघ्याचं झालं मग मान वर कराय का वाक नका अरे मान वाकवायची वेळ आली ना तर त्या बाळमामाच्या समोर वाकवीन पण तुझ्या समोर नाही वा 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 म्हणजे तुमच्या नजरेत माझी किंमत 0 आहे आ असंच आहे ना हा असंच आहे ना अरे रंगा किंमत आणि इज्जत वेगळी असते एवढं लक्षात ठेव बर 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 अरे किंमत बाजारात असती आणि इज्जत माणसाच्या वागण्यात असती ही लक्षात ठेव अय तात्या अहो ह्यो जमाना कवाच बदललाय तुमच्यासारख्याचा जमाना राहिला नाही आता अरे रंगा जमाना जरी बदलला असता तरी सत्य बदललेलं नाही एवढं लक्षात ठेव तू सत्य होय सत्यच मग सांगा तात्या काय आहे ते सत्य अरे ज्याच्या घरात पैसा आहे ना तो कधीच मोठा नसतो मग आणि ज्याच्याकडे माणुसकी आहे ना तोच खरा मोठा असतो माणूस की माणूस की अहो माणूस की वाकवायला वेळ लागत नाही कळलं का तात्या हीच हीच समाजाला भाषा तुझी आवडत नाही रंगा समाज समाज तात्या समाज माझ्या मुठीत आहे मुठीत कशात आहे मुठीत अरे एक दिवस बाळमामा नक्की तुला अद्दल घडवू दिली लक्षात ठेव तात्या तात्या तुम्ही मला बाळमामाच भ्या दाखवता मला या रंगा पाटलाला कळल कळल तुला लवकरच तुला कळल ध्यानात ठेव रंगा अव या गावासाठी न समाजासाठी मीच देव आहे मीच यो रंगनाथ पाटील ए म्हाताऱ्या खेडा वळवळतोय ना समाजासाठी तेच बघतो हा समाज तुला वाचवतोय का धमकी देऊ नको रंगा लक्षात ठेव धमकी देऊ नको अरे धमकी देऊन कुणाचं चांगलं झालं नाही लक्षात ठेव नाही तुमचा 2-3 दिवसात बाजार उठवणार ना नावाचा रंगा पाटील नाही लक्षात ठेवा चल रे होय मिस्त्री राहू द्या ते तुमचं काम परत बघू बघितलं का याचं बोलणं कसा बोलतो या कोण करल जवळ याला हा रगील भाषाला का त्याची अवघड आहे ना हरी हरी हा या हरी हरी या या हरी हरी या या हरी हरी ओ धनी या इकडे जेवून घ्या हिरच्या त्या मेंढ्या अगं आलीस वी कशाला यायचं तर यायला नको वय सकाळच्या माझा नवरा एकटाच आहे इथं राबतोय बिना खाता पिता तर लय जीव नवऱ्यावर प्रेम तुझं घे डबा चल जीव्या दोघं तर हायच तेवढा गुणाचा माझा नवरा
तू जेवलीस का? इथं माझा नवरा सकाळच्या उपाशी आहे आणि माझ्या घशातनं घास खाली जाईल का विचारायला लागलायसा जेवलीस का. अगं नको लाव माझ्या एवढा जीव. कशाला माझ्यासाठी उपाशी मरतेस? माझ्या आई वडिलांनी मला चांगलं वळण लावलंय. घरातली मोठी माणसं जेवल्या बेगार एक घास बी गिळायचा नाही म्हणून. बरं तुम्ही जेवा, मी तर मेंढी माऊलीवर धन ठेवून येते. अगं बस, मेंढ्या हिंडते द्या. माझ्या बरोबर तू पण 2 घास खाऊन घे. हो बघा की बाळूमामाच्या आशीर्वादानं आपलं सगळं कसं सुरळीत चाललंय बघा. अगं बाळूमामा असा देव आहे, जो कोणी संकटात आहे त्याला एकदम अलगद बाहेर काढते ती. उगच बाळूमामाला जगाचा मालक म्हणत नाही ती. खराय खराय. आओ वयस्ता आत्यासनी विचारा की पैसे कोण देते का. का ग? अहो लकव्याच्या गोळ्या संपल्या त्या तुमच्या. गोळ्या आणण्यासाठी 2 दिवसात काय पण करून नागरमुईला आपल्याला गेलंच पाहिजे. काय करायचं या दुखण्याला? या दुखण्यानंतर माझं डोकंच फिरून गेले. कधी बरं व्हायचं ग मी या दुखण्यात? अहो तुम्ही कशाला भ्या लागलाय, मी आहे की तुमच्या सोबत. अगं तू हायस म्हणून मला आधार आहे बघ. अहो आपल्या घरादारावर बाळूमामांचं लक्ष आहे. बाळूमामा तुम्हाला अलगद या दुखण्यातनं बाहेर काढतील बघा. होय होय खरंच. बाळूमामांचं नाव जर घेतलं ना तर क्षणात माझं दुखणं पळून जाते बघ. अहो धनी बाळूमामाच्या नावात आणि बाळूमामाच्या भंडारात तेवढी ताकदच आहे बघा. होय होय खराय बघ, खराय बघ लक्ष्मी. अहो मुख्य असणारी माणसं मेंढ्या माऊलीची सेवा करून बाळूमामाच्या आशीर्वादानं बोलायला लागली. चालायला येणारी माणसं चालायला लागली बघा. होय होय या गोष्टीवर माझा 100% विश्वास आहे बघ. माझ्या देवात तेवढी ताकदच आहे बघ. अहो पण मला एकाच गोष्टीचं भ्या वाटते बघा. आपलीच घरातली माणसं आपल्या वाईटावर टपली ती बघा. का ग असं बोलतेस? अहो खंडू भाऊजी तुमचं सक्कच भाव आहेत नव, मग त्यांना नातं गोतं काही कळत नाही का. अगं असू दे, बारका भाव आहे माझा तू. अहो आपण त्यांना समान जमिनीची वाटणी करून देणार आहे नव, मग तरी त्यासनी एवढी कसली हवं लागल्या. अगं पैशा पुढं काय नातं गोट कळत नाही बघ. ना नातं, ना भाव, ना बाप. माणसाला फक्त पैसा पाहिजे बघा. त्या पैसा पुढं त्याला काय बी दिसत नाही. बरं लक्ष्मी, जा तू आता घरला. तात्या कुठं आहेत बघ आणि त्यांचं जेवणाचं तेवढं बघ आणि जेवण वगैरे घाल. बर तुम्ही पण जेवा आणि लवकर या बघा. उगाच कडूस होईपर्यंत अंधारात बसू नका. इचू काट्याचं मला भ्या वाटतंय. येतो लवकर मी. हा. जा तू. हा अव लवकर या बर का. होय होय जा तू व्यवस्थित. रंगाशेठ, होय रंगाशेठ, काय चाललंय? या 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 पंडू सरकार या. काय काम काढलं? अहो रंगाशेठ माणसानं काय काम असल्यावर यायचं का. अरे खंड्या, तू काय आहेस, कसा आहेस या गावाला माहिती आहे की र. अहो रंगाशेठ तुम्ही हाय म्हणून आम्ही तुमच्यापाशी बोलतोय. हे गाव आहे उभ्यानं टाकलेलं. मी नाही त्यांचा कोणाचा विचार करत. तर वागा, तू बरं गावाचा विचार करशील रे. अरे तू तुझ्या बापाला इसा सोड ना आणि गावाला काय सोडणार आहेस रे? आ अहो तसं नाही हो. अरे तशी वेळ आली का नाही तू ह्या रंगा पाटलाला पण सोडायचं नाही. काय बोलताय रंगाशेठ? तुम्ही रंगराव पाटील, तुमच्या डोळ्यात डोळ घालून कोणाची बोलायची हिंमत आहे का. अरे पण तुझा बाप असा वागत नाही. अशी कसली एवढी मस्ती त्याला? हो काय झालं? काय झालं? अरे आजपर्यंत या रंगराव पाटलाच्या डोळ्यात डोळे घालून कुणी बघितलं नाही. जाऊ द्यावर रंगाशेठ, काय किरकोळ गोष्टीचा राग मनात करून बसलाय. ए खंड्या, किरकोळ गोष्ट? तुला ही किरकोळ गोष्ट वाटते? अरे तुझ्यासाठी असेल किरकोळ गोष्ट, माझ्यासाठी नाही. काय समजतो तुझा बाप स्वतःला? तुझा बाप काय स्वतःला लय शहाणा समजतोय का? अहो, रंगाशेठ जाऊ द्या हो. पहिल्यापासूनच तशी आहे ती. त्यासने सांगून काय फायदा आहे का? नाही तुझ्या म्हाताऱ्याची मस्ती जिरवणार तर नावाचा रंगनाथ पाटील नाही, ध्यानात ठेव. या म्हाताऱ्यानं आजपर्यंत माझ्या नावावर जमीन केली नाही. हे काय मापाचं म्हातारा या गावाला माहितीये. अरे खंड्या येडायस तू, येडा. अरे तू कर की प्रयत्न मग. अहो रंगाशेठ तुम्हाला एक सांगू का,
कोट्याची जमीन आहे कोट्याची, पण या म्हाताऱ्याला अजून कळना ते मेंढर आणि रानातच अडकून पडलेला आहे. अरे खंड्या, हीच तर तुला कळत नाही. अरे तुझं भाव आणि तुझं म्हातार तुझ्या नावावर एक सुद्धा घंटा करत नसतील बघ. घेऊन घे माझ्याकडनं. मी असताना त्या म्हाताऱ्याची हिंमत सुद्धा होणार नाही. अरे ती कमवणार कोट्यानं आणि तुला काय भेटणार? केळ. रंगाशेठ, मला बी खंड्या म्हणते ती खंड्या. तुम्हाला खरं माहिती आहे का त्या जमिनीचा काय विषय आहे ती? काय विषय आहे? अहो ते वड्यावरलं रान आहे का नाही, त्यातनं शक्तिपीठ महामार्ग जाणार. कुणाला माहिती आहे? काय सांगतोस? पण त्याला म्हाताऱ्याचा विरोध. अरे मग तुझं म्हातार आता करोडपती झाला गेला का? आणि तू बस असाच. रंगाशेठ, तुम्हाला आठवतंय का माझं म्हातार तुमच्या डोळ्यात डोळं घालून बघतंय, आणि जर का माझं म्हातार करोडपती झालं मग विचार करा तुमची काय अवस्था होईल. आपली बराबर आहे, या रंगा पाटलाची बराबरी. अरे या गावातच काय तालुक्यात पण कोण आपली बराबरी करू शकत नाही. बघा, विचार करा सांगितलेल्या गोष्टीवर. की तुम्ही बघ तू चार कामाचे काय तर गोष्टी. हा बघ खंडू, ही जी तुझ्या डोक्यात जमिनीचं फॅड बसले का नाही ती काढून टाक आणि माणसागत जरा राहा. आता तुम्ही मला शिकवणार का माणसात राहायला? हा, अरे तुला सांगून सांगून दमलो मी, तुझ्यात काय फरक पडेल ना बघ. नाही पडणार फरक. तुम्ही का माझ्या मनासारखं केलंय का? अरे ते थोरलं पोरग जरा बघ, आणि तू एक आम्हाला का मिळालायस. कौतिक? आय 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 आय, लागला मोठ्या पोराचं कौतिक सांगायला. अरे त्याच्या नाकाची पण सरायचं नाही तुला. अरे कष्ट म्हणजे काय रे माहित आहे तुला? तात्या, ते कष्टाचं नका मला काय सांगू. 2च दिवस, 2 दिवसात काय असेल ती जमिनीचा सोक्षमोक्ष लावायचा, नाहीतर तुम्ही हाय आणि मी हाय. खबरदार, त्या जमिनीत जर नाव काढशील तर अरे तात्या जिवंत आहे तोपर्यंत जमिनीला हात सुद्धा लावून देणार नाही कुणाला. बघू की म्हाताऱ्या, तू बी हायस आणि मी बी हाय. अरे जा, चल. लागला मला शिकवायला. बघ तुम्ही काय करतोय ती. अगं झालं का नाही? आवर की. लगेच काय आला सव माघारी? टॉवेल राहिला होता. होय, ती नव. बोल की. अहो मगाशी भाऊजी ना मामांजीसनी काहीतरी म्हणत होतं. त्याला जमिनीशिवाय दुसरं काय सुचतंय का? तोच विषय असणार आहे. बघा क्या भाऊजींना जरा सुद्धा काही कळत नाही आपली परिस्थिती काय चालली, आपण कसं वागावं. बाळू मामाने खंड्याच्या डोक्यात काहीतरी उजेड पाडला पाहिजे. अव खरा उजेड तर भाऊजीच्या डोक्यात त्या रंगाने पाडला या. बर चल, जा तू. बर. त्यो का शान आहे का सांग बर. अगं एखादा विचारे नाग परवडला पण दोन रांगा नको. कुठं ते नादाला लागत बसते सांग बर. त्याच्या नादालाच लागायचं नाही बघ. काय तात्या, काय रंगराव पाटल्याच्या गोष्टी चालल्या ते होय? तू बस की जाऊन घरच्या खानाखोना सांगत. हा कळ नावे मला. म्हणजे तुम्हाला वाटतं मी घरातल्या गोष्टी तिथं जाऊन सांगतोय? हा वाटतंयच. अरे तसंच वाटतंय मला. कळलं का? खंड्या, लगा एक गोष्ट लक्षात ठेव. मी लागा तुझा मोठा भाऊ आहे म्हणून तुला सांगतोय. कशाला उगत त्याच्या नादाला लागतोयस तू? काय ते कामात आणि त्याचं बघ. नाही चल माझ्या माग मेंढरा सोबत. वा वा वा, म्हणजे आता तू मला शिकवणार की मी काय करायचं आणि काय नाही? खंड्या, तुझ्या डोक्यात काय भर पडायची नाही आणि तू काय सुधारायचा नाहीस.
असाच रान घरादारात वाटोळ कर. ए म्हातारे तू जरा शांत बस आणि मापात बोलाय शिक जरा. होय का? ए मापाच्या काय रे तुला चांगलं सांगितलं काय कळलंच होय हा मापात राहण हे कर सांगायला लागला. नाही कळणार मला कसं कळणार तुम्ही मला कधी समजूनच घेतलं नाही. समजायला ना समजायला काय नुनुल बाळ नाहीस. समजत नाही याला. ए जातो उग डोकं फिरलो बघ आमचं. हीच गोष्ट तुमची मला पटत नाही. कायम सगळेजण मला पाण्यात बघत असताय. ए तू निघ रे परत सांगितलं नाही म्हणशील. जा तू पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही मला वेगळं केलंय ना नाही एक दिवशी घरदार वेगळं झालं तर मला विचारा की. कंड्या तुला तात्याने नीटवाणी सांगितलंय. तू आता निघायचं बघ. बर हाय ध्यानात माझ्या. बर आय हे गापटन हाय शान जाऊ दे त्या नादाला लागाय नको. जेवण पाणी झालंय का आवरलं का तुमचं. जेवण करूया मला मेंढर सोडायची ती. बर बाळू तू तुझी बायको जेवून घे. मी तानाजीला घेऊन मंदिरात जाऊन येते. अगं आय तू कधी यायचीस आणि मी कधी मेंढ्या सोडायच्या. अरे लगेच येते की. बरं लक्ष्मी मला लय भूक लागल्या. मला वाढ पहिली जेवाय. आय तुझं आवरलं का आवरलं आवरलं. आवर लवकर चल. लक्ष्मी पिशवी दे नारळ आणि उदबत्ती आण का जरा. आवर मी गाडी काढतो. लक्ष्मी आणखी पिशवी हलकी पटापटा. आणि लवकर या. होय होय. बस लवकर. अरे तानाजी हळूहळू ने बाबा. म्हातारा माणूस पटा बिटेल कुठेतरी गुडका बिडका मोडून ठेवशील माझा अजून. नाही काय मोडत बस तू. मी काय आज ने बाबा. आज नाही शिवाय तुला बस शांत व्हा आणि जरा. आय गाडी इथंच लावूया उगाच चिखला पाण्याची वर निहाल नको. इथनं जाऊ चाल उतरले का? पाऊस उघडला आहे जाऊया लवकर मग. अरे तात्या काय करते इकडं. लयच देव धर्म करायला लागलाय तात्या. आता बघू की बघूच आता या बाळू धनगराच्या घराला कोण वाचवतंय ते बघूच. अहो रंगाशेठ मी पण त्या घरातला एक सदस्य आहे माहिती आहे ना हो? नाही खंडू नाही. अरे खंडू तू तर अपने जिगर का तुकडा आहे रे खंडू. त्यामुळं तू तसा अजिबात विचार करू. रंगाशेठ फक्त माझ्या मनासारखं व्हायला पाहिजेलाय म्हणून मी फक्त तुमचा आसरा घेतला. अरे खंडू कसा आहे ना आपल्याशी जो नडला ना त्याला आपण जाग्यावरती तुरतो आणि जो आपल्याशी जवळ येतो ना त्याला एकदम आपण वरती काढतो. त्यामुळे तू तसा विचार करू नको. अरे या रंगराव पाटलाची ओळख तालुक्यात नाही तर अख्ख्या जिल्ह्यात आहे. त्यामुळे तुझं कोणतंही काम असो 1 मिनिटात करणार 1 मिनिटात हे ध्यानात घे तू. म्हणूनच म्हणतोय रंगाशेठ अख्ख्या गावात तुमचा नाद कोण करत नाही. अरे खरा खेळ तर आता सुरू होणार. ह्या रंगराव पाटलाचा नवीन खेळ बघच तू आता. रंगाशेठ एक बोलू का. बोल गे. तात्यासारखा गावात माणूस नाही. तो रावेला माणूस आहे. रावेला माणूस सगळं गाव त्याला डोक्यावर घेते. ए सुद्या भाडकाव माझ्यावर राहून तुला मस्ती आली का त्याचं गुणगान गायला लागला इथं. बरे एवढी कसली रे मस्ती तुला आणि तुला कशाला पाहिजे त्याचा पोळका. अहो तसं नाही रंगाशेठ. तात्या म्हणजे देव माणूस. तो कोणाच्या आद्यात नसतोय मध्यात नसतोय. देव माणूस. तात्या देव माणूस. तात्या देव माणूस. अरे या गावासाठी मी देव आहे. मी
कोण आहे? मी देव आहे. हा रंगनाथ पाटील देव आहे. आता तू बघत या गावापुढे कसं चांगलं वागून चांगुलपणाचं आव्हान तू ठीक आहे रंगाशेठ, तुम्ही म्हणसाल तसं. आता फक्त एकच करायचं. इथून पुढे जे काय करसाल ते फक्त रंगासाठीच करायचं. फक्त या रंगाचा सगळीकडे जय जयकार झाला पाहिजे. फक्त एकच ध्यानात ठेवा, या रंगाचा कधी बेरंग होऊन देऊ नका. रंगाशेठ करायचं, पण नक्की काय करायचं? आता ही तात्याची गाडी, त्या तात्याला एवढी पण सुध नाही, गाडीला चावी लावून गेलाय. हे बघ, मग हो, आता काय करायचं? आता आता या गाडीची चावी घेतल्या काढून आपण तात्याला पाठवायचं गाडी ढकलत, आणि म्हातारीला घेऊन येतो की मी गाडी येऊन. मग पुढं काय हो? पुढं सुधीर, तू एक काम कर. तात्या गाडी ढकलत घेऊन जाईल ना, तू मुद्दामून वाटत आडवं ये आणि मुद्दामून पैशावरून त्यांच्या संग वाद घाल. अहो पण मी असं कसं करू शकते? असं कसं? अरे सुधीर, मला माहित आहे तू तुझ्या ट्रॅक्टरनं त्यांचं रान नांगरलंयस का नाही? अहो रंगाशेठ, त्याचा इथं काय विषय आहे? अरे त्याचाच तर खरा विषय आहे. तू काल तात्यांबरोबर फोनवर बोलताना मी ऐकलंय पैशावरूनच तुमचं काय तर चालेल. अरे हीच संधी आहे, तू वाटत जा आणि त्यांना अडवून ते पैसे माग. नाही रंगाशेठ, त्यांचं आमचा संबंध चांगला आहे ते. संबंध कुणाचं जर संबंध जर जुळून येत असतील तर तू एवढं पण करू शकत नाही. हा अहो पण रंगाशेठ, असं केल्यानं काय होणार आहे? अरे तू आता बघतोयस तो तात्या या खंड्याला जरा देखील जवळ करत नाही. अरे तुमचा वाद जर हिनं मिटवण्याचा प्रयत्न केला ना, तर त्या तात्याच्या मनात ह्याच्याबद्दल थोडी तर जागा निर्माण होईल. बरोबर बोलला. आत्ता खरा पायरीवर पाय ठेवला तुम्ही. आता कसं आता एक काम करा, गाडी चावी ठेव तू माझ्याजवळ. तुम्ही एक काम करा, तुम्ही जाऊन रस्त्यावर थांबा, त्या तात्याची वाट बघा. जावा लागा कामाला, तुम्ही लागा, जावा. जातो रंगाशेठ, हुकूम हाजीर हो. आता कसं, आता कळलं यांना त्या रंगाचा बेरंग काय असतो. आमच्या घरादारावर सुख समृद्धी येऊ दे. जय बाळमामा. आमच्या घरादारावर लक्ष राहू दे. आय चल, मेंढर सोडायचं आहे तुम्हाला, आवर लोक. काय तात्या झाला का नाही मग? देव चल आय, कुठं त्या नादाला लागत बसतीस. दमानी ये. जय बाळू मामा. जायला त्याच्या म्हाताऱ्याला कुठं माहित आहे चावी माझ्याकडे आहे. रंगराव शेठ, चला आता गंमत बघूया. गंमत. आता आय, गाडीची चावीच काय धावू ना ग. आईला कुठं पडली काय कळ ना मला. अरे कुठं पाडलीस? अगं कुठं पडली मलाच काय कळ ना. अरे हुडक की मदर, इकडं तिकडं अगं हुडकाय काय लागलं. तात्या काय हुडाकताय? अरे गाडीची चावीच कुठं पडली काय माहिती. काय तात्या, काय म्हातारपणी काय ध्यानात राहत नाही का तुमच्या? अशी कशी पाडली चावी तुम्ही? आ अरे जर वेळेला चावी पडत नाही, पण आजच कशी पडली काय कळाय मार्ग नाही बघ. तात्या तुम्ही बसला चावी पडून, आता या म्हातारीनं काय करायचं? हा तोय का म्हातारी, काय करणार तू आता? अरे तानाजी, गावत्या का नाही चावी तुला? कशाला गावती चावी? तात्या एक काम करा, तुम्ही या गाडी मागणं ढकलत मी जातो घरी, म्हातारीला नेऊन सोडतो की. हा वय म्हातारे, चालतंय का? चालतंय रंगा, तसंच कर. आईला घेऊन जा आणि घरी सोड. मी तू गाडी ढकलत माग. अरे यो काय शान आहे का? ह्याच्या गाडीवर कशाला बाबा? हे म्हातारे, मी काय तुला पाडतोय गाडीवर? अगे तू काय 2-3 किलोमीटर चालत येणार आहेस का? हा येणार आहे, चल की सोडतो तुला मी. हा या ये, जा घरी सोडतोय तो. चल बस. जा तू. मला पण आता गाडी चावी नवीन केली पाहिजे, ढकलत गेलं पाहिजे गावात. जा शिस्तीत जा रे.
बसली का नीट? जमान का रे. अहो जरा इकडे आहो. काय झालं लक्ष्मी बोल की. या तर बघा. काय झालं? ती बघा. हे कसं काय शक्य आहे? आज चक्क म्हातारी रांगेच्या गाडीवरनं. मी पण त्याच विचारात आहे. काय तर नेमका विषय आहे. ह्यो रंगा दिसतो तसा नाही लक्ष्मी. जाऊ दे तुम्ही नगाला विचार करू. आजी आली की आपण विचारूया. पण मला एक कळ ना तात्या नेमकं कुठे गेली ती. मला तर असं वाटतंय ह्यो काहीतरी डाव रंगाचाच दिसतोय. ह्या रंगाला तर का नाही ग बसवणं झालंय बघा. नुसतं उठ सूट घरदाराच्या मागं लागलाय आपल्या हात धुवून. ह्यो त्याचा खेळ जास्त दिवस नाही चालणार लक्ष्मी. बाळूमामा बरोबर त्याला अद्दल घडवणार बघच तू. बरं जाऊ दे तुम्ही जरा शांत बसा. घस त्याच्यासमोर काय बोलू नका. आणि तो आणि तमाशा करल. शानाई होई ती. चल मी काय बोलतोय. उतर म्हातारे उतर. मी आलो नसतो म्हणजे चालत आले असते का नाही? होय बाबा होय. आई एक तर दडसा आहे का? तो बाळे असा तो तात्यात असा. त्या तात्याच तर अजिबात ध्यानातच राहत नाही. काय ग म्हातारे काय झालं? आणि ती तात्या कुठे आहे ती? अरे काय करतोस बाबा? तुझा बा गाडीची चावी पाडून बसलाय. काय सांगते? हा? चावी? आणि ती कशी काय पडली? सायशन काय क्रॉस माहित करून बाबा, आला का त्याची पुढं? त्याला सूट आहे का? अहो पण तात्या कुठे आहे ती आता? या लागलं मागणं गाडी ढकलत. पण अशी कशी चावी हरवली मलाच काय कळना. तुम्हाला कसं कळलं लक्ष्मीबाई? तात्याच्या आता ध्यानात राहतय का? पण मी म्हणते नेमकी आजच कशी काय गेली चावी? आता काय सांगायचं? पडली आता चावी तर त्याला काय करायचं आपण? होय आजी चावी हुडकला बिडकला का गाडीवर बसून आला? अगं हुडकली की बाया सगळीकडे हुडकूनच आलोय. सांग म्हातारे सांग तुझ्या सुनाला. अजून बी विश्वास बस नका का? नाहीतर जाऊन बघून ये म्हणा आहे का चावी तिथं. ए बाया जरा गप बस. जाऊ दे गेली चावी तर दुसरी घेईल बनवून. आईला हे ज्याचं करावं जावं बोल तीच म्हणतंय माझंच खरं. हत्या जायला ए बाबा रंगा सोडलंस ना मला आता. जा की घरला. म्हातारे म्हातारे अग यो रंगराव पाटील आहे. रंगराव पाटील कळलं का? आता काय करावं मग? ए म्हातारे तू काय मला आलतू फालतू समजली का काय? आ तुझं म्हणणं तरी काय आहे? माझ्या लायकीप्रमाणे तू आणि तुझ्या घरादारांना राहायचं माझ्याशी. कळलं का? चुकलं बाबा चुकलं. तुझ्या गाडीवरून बसले ते. अग म्हातारे यो तर माझा चांगुलपणा होता म्हणून तुला इथपर्यंत सोडाय आलो. पण एक लक्षात ठेव यो रंगा जितका चांगला आहे ना तितका वाईट आहे. कळलं का? देण्यात असू द्या. हो रंगाशी कशाला त्या म्हातारीच्या नादाला लागलाय? जावा तुम्ही. नाही ती शहाणी. बाळा तुम्ही करून खाताय ना म्हणून मला किव येते. नाहीतर कशाला आले? रंगाशी माहिती आहे मला सगळं. बरं असू द्या. चहा करायला का? नको नको बाळू. अरे परत घेऊ की कधी तर लक्ष्मीच्या हातचा चहा. बर बर रंगाशेठ. बर बाळू येऊ का आता? अरे जरा तात्याकडे लक्ष दे केला का? अरे ती म्हातारा आयुष्यभर कष्ट करून करून मरून जाईल केला का? चालतंय. बर म्हातारे येऊ का आता? काय वाटत्या काय गरज काय होती त्याच्या गाडीवर बसून यायची? अगं काय करते बाया? आली म्हणून
बरी नाही चालत यायला लागलं असतं म्हातारे आहे तुला काम नाही ती कशाला उगाच त्याला इथपर्यंत येऊन जायचं. कशाला आणायचं म्हणते असे आल्यावर गुलगुल बोलत बसला होतास पण मी काय म्हणते काय गरजच नव्हती ना व तो काय शाना आहे का? त्या रंगाची नाही नजर चांगली तो काय मापाचा आहे ती चांगलं मला माहिती आहे. अहो त्यात कसं झालंय माहितीये का आपल्याच घरातली नाही ती शानी. खरं त्यांनी काय केलं ग होय आत्या तुम्हाला माहितीये घरातल्या बातम्या बाहेर कशा जात्या त्या? जाऊ दे ग लक्ष्मी कशाला उगाच विषय वाढवतेस. जाऊ दे सोड. काय जाऊ दे सोड जरा कळू दे की ढाकला ना तू काय लेवल जायते. लक्ष्मी तुम्हाला शिकवू नका मला सगळं कळतंय. का वाईट वाटतंय? आता वाईट वाटत नाही पण बाई माणसाला गड्याच्या नादा लागू नये. नाही नाही आजी अजून पण तुला त्याचीच कडी येते. नाही रे बाबा तू बी त्यो बी मला सारखंच हायती. नाही येत असलं तर येऊ दे पण खंड्या काय मापाचा आहे हे तुला अजून नाही कळायचं. कळतंय मला कळतंय. बर जा घरात करू दे आमची काम. करा करा. काय हो काय गरज काय होती तुम्हाला त्या म्हातारीची नादाला लागायची? अगं तुला माहिती आहे का आपल्या म्हाताऱ्याला त्या खंड्याचंच बरं वाटतं. अहो मला माहितीये त्या म्हातारीला त्याचाच पुळका येतोय. अगं ह्योच खंड्या काय ह्योच खंड्या एक दिवस नाही आपलं घरदार विकायला लावणं तर विचार. जाऊ दे तुम्ही नकाच ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ. डोसक्यात विचार काढून टाका आणि तुमच्या कामाचं बघा. बर ती शान काढून घे मी तोपर्यंत मेंढ्या सोडतो. होय जरा दम धरा की त्या म्हातारीला आधी जेवाय तर वाढू दे मला. बरं आवर लवकर जा. होय कार म्हणल्या साधी बिनजोड चाल नाही तुम्हाला. अख्ख्या पंचक्रोशीत माझं नाव कमी केलं तुम्ही. हा काय तोंड दाखवायचं मी गावाला. काय करणार आबा बाहेर मी 40-50 फोन केलं माझा एक सगळं फोन उचलला नाही बाहेरनं. अरे नाही उचललं भाई फोन मला करायचं होता त्याचा बाबीत आहे ना. हा मी सांगितलं असतं काय करायचं ते. काय नाही केलं मला फोन तुम्ही. त्या भैया लावले काय त्या भैया आहे काय उद्योगाकडे लक्ष. हा उठ सुट आपल्या त्या बाळोदरच्या घरावर माग हात धुवून लागलाय. हा आबा करायचं तर काय करायचं. दरवेळी बाहेरने आम्ही फोन करून विचारतो बाबा बैल कुठला दराचा कुठला नाही. यावेळी बाहेरने फोन केला तर बाहेरने फोन उचलला नाही आमचा. करायचं तर काय करा सांगा आबा. आला बघ भैया. काय झालं आबा? काय प्लॅन चाललाय नक्की? काय plan चाललाय? अरे तुझ्या असल्या वागण्यानं कालची शेअर हरलो आपण. कोणाने 50 फोन तुला केलं एक तरी फोन उचलला तू. बाबा एकच शर्यत ठेवतोय ना आपण. त्याची पुढची जिंकू की आपण शर्यत. त्यात काय एवढं. अहो माझा जरा दुसरा प्लॅन चालू होता हो. प्लॅन काय प्लॅन चाललाय त्या बाळोदनगराला ताप द्यायचा. अरे सुधर रंगा सुधर. गावातली लोक तोंडात शेण घालतील. एकाच गावात राहायचं आपल्याला. चांगला वाघ जरा गरीबाला त्रास देऊ नको. आणि कशाला पाळले तर आधीला नुसते तुझ्या परस्पर एक शहर जिंकू शकत आहेत का. बघ तुम्ही त्या सांभाळ मी चाललो. मला काय केलं ते नाही. मी नसताना तुला काही एक शर्यत जिंकता येत नाही का माझ्या बिगर तुझं पान हलत नाही. बरे तू बी काय तू काय नुसतं असं उभं राहतो का. आणि तू नुसतं भात खाऊन पोट वाढव. कामाचं नाही काय लागा तुम्ही लागा. जावा बाकीच काम बघा जरा बघा ती बाई.